एच-आय-व्ही हा एक विषाणू आहे, जो शरीरातील रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमजोर करतो आणि तो पांढऱ्या पेशी नष्ट करतो. त्यामुळे शरीराला इतर आजारांशी लढणं कठीण होतं. एच-आय-व्हीची लागण झाल्यावर लगेच मोठी लक्षणे दिसत नाहीत, पण काही आठवड्यापासून काही महिन्यात शरीर काही संकेत देऊ शकतं. हे संकेत हे संकेत अनेकदा लोक दुर्लक्ष करताना दिसतात. सुरुवातीचा टप्पा म्हणजे लागण झाल्यावर 2 ते 6 आठवडे. या टप्प्याला ॲक्टिव्ह आठवडा म्हणतात. यावेळी शरीर विषाणूशी लढण्याचा प्रयत्न करतं, पण तेव्हाही काही लक्षणं दिसतात. जसं की सतत ताप येतो, हलका मध्यम ताप येतो, 100 ते 102 फॅरेनहाईटपर्यंत ताप वाढलेला दिसतो. घशात खवखव, वेदना होतात, सर्दी, फ्लूसारखे आजार होतात. अचानक थकवा येतो, शरीरात शक्ती नसल्यासारखं वाटतं, काम करण्याची इच्छा कमी होते, डोकेदुखी वाढते, सतत डोकं जड वाटतं, सांधे आणि स्नायूमध्ये वेदना होतात, शरीर दुखतं, त्वचेवर लाल पुरळ येतात, छाती, पाठ किंवा चेहऱ्यावर छोटे लाल डाग येतात, लसिका ग्रंथी म्हणजे गाठी सुजतात, मान किंवा बगलेमध्ये गाठ जाणवते. त्याचप्रमाणे रात्री खूप घाम येतो, तोंडात जखमा होतात म्हणजेच अल्सर होतो, मळमळ होते, जुलाब लागतं. या लक्षणांमुळे अनेकांना वाटतं की फक्त फ्लू किंवा व्हायरल ताप आहे. त्यामुळे लोक टेस्ट करत नाहीत. दुसरा टप्पा म्हणजे लक्षणे कमी दाखवणारा टप्पा आहे. यामध्ये 5 ते 10 वर्ष जाऊ शकतात आणि या काळामध्येही काही लक्षणं दिसतात. पण व्यक्ती सामान्य वाटते. पण शरीरात विषाणू हळूहळू वाढत असतो आणि या काळातही काही लक्षणं दिसतात. तेव्हा ती लक्षणंही वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतात. जसं की सारखंच सर्दी खोकला होतो, लहान आजार पटकन होतात, लसिका ग्रंथी सतत सुजलेल्या राहतात, हळूहळू वजन कमी होतं, त्वचेचं इन्फेक्शन वाढतं, तोंडात वारंवार फोड येतात आणि तिसरा जो टप्पा असतो तो गंभीर टप्पा म्हणून ओळखला जातो. जसं की जेव्हा रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी होते, त्या स्थितीत एड्स होतो. जसं की खूपच वजन कमी होतं, अचानक 10 ते 15 किलो वजन कमी होऊ शकतं. ताप हा खूप दिवसांसाठी राहतो, कधीकधी तर खूप आठवडे ताप तसाच राहतो. त्याचप्रमाणे सतत जुलाब लागतं, 1-2 आठवडे झालं तरी थांबत नाही. रात्री खूप घाम येतो, त्वचेवर विचित्र डाग दिसतात, काळे किंवा जांभळे डाग, श्वास घ्यायला त्रास होतो. त्याचप्रमाणे वारंवार इन्फेक्शन होतं, टीबी, निमोनिया, फंगल इन्फेक्शन होतं, तोंडात पांढरे थर येतात, स्मरणशक्ती कमी होते, लक्ष केंद्रित होत नाही, थकवा अतिशय जाणवतो, रुग्णाला काय करण्याची इच्छाही राहत नाही. त्याचप्रमाणे साधं कामही तो रुग्ण करू शकत नाही. त्याचप्रमाणे काही लक्षणं सूक्ष्म असे दिसतात, जसं की तोंडात जखमा होतात, भरून येत नाहीत लवकर, त्वचा कोरडी पडते, खाज येते, लहान इन्फेक्शन वारंवार होत राहतात, भूक कमी लागते, लसिका ग्रंथी सुजतात. एच-आय-व्ही कसा पसरतो? तर असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्त, एकाच सुईचा वापर, आईपासून बाळाला होतो आणि संक्रमित रक्त जरी चढवलं तरी एच-आय-व्ही होऊ शकतो. एच-आय-व्ही कसा पसरत नाही? तर हात मिळवणी केली, एकत्र जेवण जरी केलं, मिठी मारली किंवा डास चावला, एकाच टॉयलेटचा जरी वापर केला तरी एच-आय-व्ही पसरत नाही. तेव्हा एच-आय-व्ही रुग्णांना तुम्ही हीनतेची वागणूक देऊ नका. आजकाल एच-आय-व्हीचे उपचार उपलब्ध आहेत. योग्य औषधं घेतली तर व्यक्ती दीर्घकाळ सामान्य आयुष्य नक्कीच जगू शकते. तेव्हा वेळीच लक्षणं ओळखा, तपासणी करून घ्या आणि औषधे चालू करा. नक्कीच तुम्ही यासारख्या गंभीर आजारापासून नक्कीच वाचू शकता आणि आनंदी लाईफ नक्कीच जगू शकता.